चालू घडामोडी जुलै 2022 जागतिक घडामोडी पार्ट 1 AAEच्या अध्यक्षपदी भारताची निवड. फिलिपिन्समधील मनिला येथे 2022 मध्ये झालेल्या असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीज AAEच्या कार्यकारी मंडळ आणि आमसभेच्या बैठकीत 2022 ते 24 कालावधीसाठी AAEचे नवीन अध्यक्ष म्हणून भारताची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कार्यकारी मंडळामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये रशिया, उझबेकिस्तान, श्रीलंका, मालदीव, तैवान आणि फिलिपाईन्स यांचा समावेश आहे. असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीज AAEA मनिला, फिलिपाईन्स येथे 26 ते 29 जानेवारी 1997 दरम्यान आयोजित 21व्या शतकातील आशियाई निवडणुकांवरील सिम्पोजियममध्ये सहभागी झालेल्या देशांनी मंजूर केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने 1998 मध्ये AAEची स्थापना करण्यात आली. सध्या 20 निवडणूक देखरेख संस्था या गटाच्या सदस्य आहेत. भारतीय निवडणूक आयोग हा AAEचा संस्थापक सदस्य आहे आणि तसेच आयोगाने 2011 ते 13 मध्ये AAEच्या कार्यकारी मंडळावर उपाध्यक्ष आणि 2014 ते 16 मध्ये अध्यक्ष म्हणून काम केले होते. IFPRIचा ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट अहवाल. इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटने IFPRI मे 2022 मध्ये ग्लोबल फूड पॉलिसी रिपोर्ट क्लायमेट चेंज अँड फूड सिस्टीम नामक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार हवामान बदलामध्ये 2030 पर्यंत भारतातील उपासमारीचा धोका 23% वाढू शकतो. अहवालातील काही ठळक निष्कर्ष. भारताची निगडीत. हवामान बदलामुळे भारताचे अन्न उत्पादन 16% कमी होऊ शकते आणि उपासमारीचा धोका असलेल्या लोकांची संख्या 2030 पर्यंत 23% वाढू शकते. 2030 मध्ये उपासमारीचा धोका असलेल्या भारतीयांची संख्या 2030 मध्ये 73.9 दशलक्ष होण्याचा अंदाज आहे आणि जर हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेतले तर ही संख्या 90.6 दशलक्ष पर्यंत वाढू शकते. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक बिटकॉईनला कायदेशीर निविदा दर्जा देणारा द्वितीय देश. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन CAR हा देश बिटकॉईन या आभासी चलनाला कायदेशीर निविदा म्हणून दर्जा देणारा जगातील दुसरा देश ठरला आहे. कायदेशीर निविदा म्हणजे सार्वजनिक किंवा खाजगी कर्जाची पूर्तता करण्यासाठी किंवा कर देयक, करार आणि कायदेशीर दंड किंवा नुकसानीसह आर्थिक दायित्व पूर्ण करण्याचे साधन म्हणून कायद्याद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही गोष्ट होय. म्हणजेच CAR देशात बिटकॉईन एक प्रकारचे चलन म्हणून वापरता येईल. याआधी मध्य अमेरिकेतील एल सॉल्वडोर हा बिटकॉईनला कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारणारा जगातील पहिला देश ठरला होता. क्रिप्टोकरन्सी आभासी चलन हे चलनाचे डिजिटल प्रारूप आहे ज्यात व्यवहार सुरक्षित करण्यासाठी क्रिप्टोग्राफी वापरली जाते. क्रिप्टोकरन्सीला जारी करणारी किंवा नियमन करणारी अशी कोणतीही केंद्रीय अधिकारिक संस्था नसते. त्याऐवजी सर्व व्यवहार रेकॉर्ड, नोंदी करण्यासाठी आणि नवीन क्रिप्टोकरन्सीचे युनिट जारी करण्यासाठी विकेंद्रित प्रणाली वापरण्यात येते. ब्लॉकचेन नावाच्या विकेंद्रित पीअर टू पीअर नेटवर्कद्वारे आभासी चलन समर्थित असते. बिटकॉईन एक प्रकारचे आभासी चलन असून ते 2009 मध्ये सुरू झाले. क्रिप्टोकरन्सीबाबत भारतातील सद्यस्थिती. सध्या भारतात क्रिप्टोकरन्सीबाबत कोणताही कायदा क्रिप्टोकरन्सी बाळगणे अजूनही बेकायदेशीर नाही. 2018 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करत क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार न करण्याचे आदेश सर्व बँकांना जारी केले होते. हे परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने मे 2020 मध्ये घटनाबाह्य घोषित केले. प्रस्तावित विधेयक क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल 2021. प्रमुख तरतुदी. सार्वभौम डिजिटल चलन निर्माण करणे आणि त्यावेळी सर्व खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालणे. 2022-23च्या अर्थसंकल्पात आभासी मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% कर जाहीर करण्यात आला आहे. जागतिक शासन निर्देशक WGI. जागतिक बँकेने मे 2022 मध्ये जागतिक प्रशासन निर्देशक वर्ल्ड गव्हर्नन्स इंडिकेटर्स WGI जारी केले.
कोणत्याही देशाचे सार्वभौम क्रेडिट रेटिंग ठरवण्यात WGI महत्त्वाची भूमिका बजावतात. WGI घटकांमधील कमी गुणामुळे भारत आपले सार्वभौम क्रेडिट रेटिंग गमावत असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाच्या गुणवत्तेवर आधारित विकसित आणि विकसनशील दोन्ही राष्ट्रांमधील कॉर्पोरेट, नागरिक आणि तज्ज्ञांच्या सर्वेक्षणातील उत्तरदात्यांचे मत WGI एकत्रित करतो. नागोर्नो काराबाख प्रदेश. अझरबैजान आणि आर्मेनिया या शेजारी देशांदरम्यान वादग्रस्त अशा नागोर्नो काराबाख क्षेत्रात आर्मेनियाद्वारे देण्यात येणाऱ्या सवलतीविरुद्ध निषेध वाढला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये या क्षेत्रात 1990च्या दशकानंतर सर्वात प्राणघातक चकमकी सुरू झाल्या होत्या. नागोर्नो काराबाख विषयी. हा डोंगराळ आणि प्रचंड जंगलाचा प्रदेश आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार तो अझरबैजानचा भाग म्हणून ओळखला जातो. तथापि तेथील बहुसंख्य असणारे वांशिक आर्मेनियन लोक अझरी शासन अझरबैजानची कायदेशीर व्यवस्था नाकारतात. 1990च्या दशकातील युद्धानंतर अझरबैजानच्या सैन्याला या प्रदेशातून बाहेर ढकलण्यात आल्यानंतर आर्मेनियाच्या पाठिंब्याने हे आर्मेनियन वांशिक लोक नागोर्नो काराबाखवर प्रशासकीय नियंत्रण ठेवून आहेत. आउटवर्ड बाह्य रेमिटन्स सर्वकालीन उच्चांकावर. RBIच्या उदारीकृत रेमिटन्स योजनेअंतर्गत एकूण जावक रेमिटन्स मार्च 2021 मधील 12.684 बिलियन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मार्च 2022 मध्ये संपलेल्या वर्षात 19.61 बिलियन अमेरिकन डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. मार्च 2022ला संपलेल्या आर्थिक वर्षात निवासी भारतीयांनी देशाबाहेर काढून नेलेल्या परकीय चलनात US डॉलर आणि युरोसह 54.60% वाढ झाली आहे. कोविड-19च्या व्यत्ययामुळे मागील वर्षात कमी राहिलेले जावक रेमिटन्स आर्थिक वर्ष 2022 मध्ये एकूण सर्वकालीन उच्च पातळीवर होते. भारतीयांनी आंतरराष्ट्रीय प्रवास आणि परदेशातील शिक्षणावर अधिक खर्च केल्याने ही वाढ झाली आहे. रेमिटन्स सामान्यतः स्थलांतरितांनी त्यांच्या मूळ समुदायातील मित्र आणि नातेवाईकांना आर्थिक किंवा सानुकूल केलेल्या हस्तांतरणास रेमिटन्स म्हणतात. रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या देशामधील आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळते. आउटवर्ड बाह्य रेमिटन्स. परकीय चलन व्यवस्थापन कायदा FEMA 1999 अंतर्गत अनुदेय असलेल्या कोणत्याही प्रामाणिक हेतूने भारताबाहेरील लाभार्थीला नेपाळ आणि भूतान वगळता भारतातील एखाद्या व्यक्तीद्वारे परकीय चलनाच्या रूपात निधी हस्तांतरित केला जातो त्याला बाह्य रेमिटन्स म्हणतात. जागतिक आरोग्य असेंब्लीचे 75वे सत्र आणि आशा कार्यकर्त्यांचा सन्मान. वर्ल्ड हेल्थ असेंब्लीचे 75वे सत्र जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे 22 ते 28 मे 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले. 2022 ची संकल्पना आरोग्यासाठी शांतता. हेल्थ फॉर पीस, पीस फॉर हेल्थ. यावेळी भारताचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी अधिक लवचिक जागतिक आरोग्य सुरक्षा आर्किटेक्चर तयार करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला. आशांना ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्ड. भारतातील 6 आशा कर्मचाऱ्यांना ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिटीज आशा ASHA त्यांच्या जागतिक आरोग्याच्या प्रगतीसाठी उत्कृष्ट योगदान, प्रादेशिक नेतृत्व आणि प्रादेशिक आरोग्य समस्यांबद्दल वचनबद्धता यासाठी 75व्या जागतिक आरोग्य असेंब्लीच्या सत्रात ग्लोबल हेल्थ लीडर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. आशा कर्मचारी. 2005 सालच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजना राबवण्यात येते. ग्रामस्थ आणि समाजातील अन्य घटकांमध्ये आरोग्यासंदर्भात जनजागृती करणे, सुसंवाद घडवून समन्वय करणे, प्रोत्साहन देणे, वाटाघाटी निर्माण करणे या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून काम करतात. आशा ही शक्यतो 25 ते 45 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित गावातील रहिवासी महिला असणे आवश्यक आहे. आशा ही साक्षर असावी. आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आशांचे शिक्षण हे 8वी पूर्ण झालेले असावे. त्याबरोबर बिगर आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या आशांचे शिक्षण हे 10वी पूर्ण झालेले असावे अशी शासनाची अट आहे. ही पात्रता असलेली योग्य व्यक्ती उपलब्ध नसल्यासच या अटी शिथिल केल्या जाऊ शकतात.
ग्रामसभेद्वारे आशा स्वयंसेविकाची निवड झाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून आशा स्वयंसेविकाची नियुक्तीपत्र देण्यात येते. त्यानंतर आशा स्वयंसेविकांना 23 दिवस प्रशिक्षण दिले जाते. बिगर आदिवासी भागात 1,500 लोकसंख्येमागे एक आशा तर आदिवासी भागामध्ये 1,000 लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आली आहे. शहरी भागात आशा निवडण्याचा सर्वसाधारण नियम प्रत्येक 1,000 ते 2,500 लोकसंख्येमागे एक आशा असेल. देशभरात त्यांची संख्या जवळपास 10 लाख तर महाराष्ट्रात जवळजवळ 70,000 आशा कार्यरत आहेत. फिनलँड, स्वीडन आणि नाटोचे सदस्यत्व. फिनलँड आणि स्वीडन या देशांनी नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन NATO मध्ये सहभागी होण्यासाठी अधिकृत अर्ज दाखल केला आहे. फिनलँड हा देश नेहमीच आपल्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवू इच्छित असल्याने नाटोसारख्या आघाड्यांपासून आजवर दूर राहिला होता. तर स्वीडनने वैचारिक कारणासाठी नाटोमध्ये सामील होण्यास विरोध केला होता. मात्र युक्रेनवरील रशियन आक्रमणानंतर ही समज बदलून सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे नाटोमध्ये सामील होण्याची भूमिका दोन्ही देशांनी घेतली आहे. नाटोचे सदस्य असल्याने सदस्य राष्ट्रांना युतीच्या कलम 5 अंतर्गत सामूहिक संरक्षणाच्या सुरक्षेची हमी मिळते. या कलमानुसार संघटनेच्या कोणत्याही सदस्यावर हल्ला झाल्यास नाटो देशाद्वारे लष्करी प्रतिसाद आणि संरक्षणाची हमी मिळते. फिनलँडचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे असल्याने सदस्य झाल्यानंतर रशियाच्या नाटो बरोबरच्या सीमांची लांबी दुप्पट होईल आणि बाल्टिक समुद्रातील नाटोची स्थिती देखील मजबूत होईल. तुर्कीचा विरोध. फिनलँड आणि स्वीडन हे देश कुर्दिश अतिरेकी आणि इतर गटांना समर्थन देत असल्यामुळे त्यांना नाटो गटात सामील होऊ देणार नसल्याची घोषणा तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी केली आहे. नाटो NATO नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन सोव्हिएत रशियाविरुद्ध सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशाने अमेरिका, कॅनडा आणि अनेक पाश्चात्य युरोपीय देशांनी 4 एप्रिल 1949 रोजी उत्तर अटलांटिक कराराद्वारे किंवा वॉशिंग्टन कराराद्वारे या गटाची स्थापना केली. मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम. सदस्य 30वा नॉर्थ मेसिडोनिया. उद्दिष्ट आपल्या सदस्यांचे एकत्रित संरक्षण करणे आणि उत्तर अटलांटिक क्षेत्रात लोकशाही व शांतता राखणे. नाटोच्या कलम 5 नुसार नाटोच्या सदस्याविरुद्धचा हल्ला हा सर्व मित्र राष्ट्रावरील हल्ला मानला जाईल. नाटोचे एक सैन्य आणि एक नागरी मुख्यालय आणि एकात्मिक लष्करी कमांड स्ट्रक्चर आहे, परंतु फारच कमी सैन्य किंवा मालमत्ता नाटोची स्वतःची आहे. ही संघटना सदस्य देशांच्या एकमताने सर्व निर्णय घेते. भारत नेपाळ अलीकडील घडामोडी. भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2566व्या बुद्ध जयंती कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी लुंबिनी, नेपाळ या बुद्ध जन्मस्थानास मे 2022 मध्ये भेट दिली. तेथे त्यांनी नेपाळच्या पंतप्रधानासह भारतीय सहकार्यातून उभारल्या जाणाऱ्या बौद्ध विहाराची पायाभरणी केली. पंतप्रधानांच्या भेटीतील महत्त्वाच्या घडामोडी. इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज लुंबिनी मोनास्टिक झोनमध्ये इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज च्या बांधकामाचा शुभारंभ करण्यासाठी पंतप्रधान मोदीच्या हस्ते शिलान्यास समारंभ केला. बौद्ध धर्माच्या आध्यात्मिक पैलूचा आनंद घेण्यासाठी जगभरातील यात्रेकरू आणि पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी हे केंद्र जागतिक दर्जाची सुविधा असेल. जलविद्युत प्रकल्प. अरुण 4 जलविद्युत प्रकल्प. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी 490.2 मेगावॅट क्षमतेच्या अरुण 4 जलविद्युत प्रकल्पाच्या विकास आणि अंमलबजावणीसाठी सतलज जलविद्युत निगम SJVN लिमिटेड आणि नेपाळ विद्युत प्राधिकरण NEA यांच्यातील करारासह 5 करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्प. नेपाळने भारतीय कंपन्यांना नेपाळमधील पश्चिम सेती जल प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले. सॅटेलाइट कॅम्पस. भारताने नेपाळच्या रूपदेहीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IITचे सॅटेलाइट कॅम्पस स्थापन करण्याची ऑफर दिली आहे. पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प. नेपाळने 1996 मध्ये
नेपाळ आणि भारत यांच्यात झालेल्या महाकाली कराराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प आणि 1200 क्षमतेच्या पश्चिम शेती जलविद्युत प्रकल्प यावर चर्चा केली. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची UAEच्या अध्यक्षपदी निवड. संयुक्त अरब अमिराती UAE फेडरल सुप्रीम काउन्सिलने अबुधाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची UAEचे अध्यक्ष म्हणून निवड केली. वयाच्या 73व्या वर्षी निधन झालेल्या शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांची त्यांनी जागा घेतली आहे. शेख मोहम्मद हे शेख खलिफा यांचे सावत्र बंधू आहेत. शेख खलिफा यांची तब्येत बिघडल्यानंतर 2014 पासून शेख मोहम्मद हे प्रशासनाचे प्रमुख सूत्रधार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली UAE आपल्या नागरिकाला अंतराळात पाठवले. मंगळाच्या कक्षेत यान द होप मिसबार अल अमल पाठविले आणि पहिली अणुभट्टी उघडली. UAE संयुक्त अरब अमिराती. संयुक्त अरब अमिराती हा मध्य पूर्वेतील एक देश आहे. राजधानी अबुधाबी, सर्वात मोठे शहर दुबई. स्वातंत्र्य दिन 2 डिसेंबर 1971 रोजी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. 7 अमिराती एकत्र येऊन हा देश तयार झाला आहे. या 7 अमिराती म्हणजे अबुधाबी, दुबई, शारजा, अजमान, अल कुवेन, रस अल खैमा आणि फुजेरा. प्रत्येक अमिराती एका अमिराद्वारे शासित असते आणि अमीर मिळून फेडरल सर्वोच्च परिषद तयार करतात. फेडरल सुप्रीम काउन्सिलचे सदस्य त्यांच्या सदस्यांमधून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडतात. स्काय ब्रिज 721 जगातील सर्वात लांब झुलता पूल. झेक प्रजासत्ताकमध्ये स्काय ब्रिज 721 नामक जगातील सर्वात मोठा झुलता पूल प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. सुमारे 2 वर्षापासून बांधकाम सुरू असलेल्या या पुलाचे अधिकृत उद्घाटन मे 2022 मध्ये करण्यात आले. केबल कार पर्यटकांना पुलावर घेऊन जाऊ शकते. हा पूल 2 पर्वतरांगा ओलांडतो आणि दरीच्या 95 मीटर म्हणजे 312 फूट उंचीवर झुलतो. त्याची लांबी 721 मीटर म्हणजे 2365 फूट आहे. हा 1.2 मीटर रुंद पूल सर्व वयोगटातील आणि उंचीच्या मुलांसाठी खुला आहे, परंतु पुश चेअर किंवा व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींसाठी तो आदर्श नाही. बांगलादेशद्वारे भारताला बांगलादेशातील चितगाव बंदर वापरू देण्याची तयारी. बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी भारताला बांगलादेशातील चितगाव बंदर वापरू देण्याची तयारी दर्शवली आहे. चितगाव बंदरात प्रवेश मिळाल्याने भारतातील आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरम या ईशान्येकडील 5 राज्यांना फायदा होईल. स्वातंत्र्यापूर्वी भारताच्या ईशान्य भागाला ब्रह्मपुत्रा आणि बराक नदी प्रणालीद्वारे चितगाव बंदरात प्रवेश होता. 1947 मध्ये फाळणीनंतर भारताच्या ईशान्येने समुद्रापर्यंतचा प्रवेश गमावला. चितगाव बंदर पूर्व पाकिस्तानात गेले आणि भारताने एक मोठा व्यापारी मार्ग गमावला. तथापि 1965 मध्ये पाकिस्तानशी युद्ध होईपर्यंत भारताने पूर्व पाकिस्तानच्या बंदराचा वापर सुरूच ठेवला होता. यानंतर मात्र ईशान्येला व्यापार करण्यासाठी चिकन नेक वर पश्चिम बंगालमधील अरुंद पट्टीवर अवलंबून राहावे लागले. चितगाव बंदर बांगलादेशचे एक प्रमुख बंदर असून कर्णफुली नदीवर बांधलेले आहे. हे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यालगत असलेले हे सर्वात व्यस्त बंदर आहे. हे भारत, नेपाळ आणि भूतानद्वारे ट्रान्सशिपमेंटसाठी देखील वापरले जाते.